आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय झालं मग एकदम गप झालं? टेन्शन मध्ये का दिसतंय? नाही नाही काही टेन्शन बिन्शन काय नाही हो काय नाही। काय तुमचा चेहरा वेगळं बोलायलाय आणि तुम्ही वेगळं बोलायलाय, काय झालं? काय टेन्शन असलं तर सांगा। आता होणार आहे सगळं, लग्नाचं वगैरे नीट मार्गी लागेल, तुम्ही काय काळजी करू नका। हे काय बोलले काय? नाही काय नाही बोलले। बघा नाही, तू बोलले असेल तर मला सांगा, मी जाऊन बोलतो। चिडले वाटतं परत काय तर? नाही हो, काय चिडत पिडत नाहीत ते हल्ली आमच्यावर। त्यांचं एक म्हणणं होतं ते त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आम्ही पण ते मान्य केलंय। कसलं म्हणणं आता? त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना लग्न थाटामाटात करायचं नाही। काय आता मग कसं करायचं? मग एकदम असं रजिस्टर पद्धतीनं करायचं आहे। ठीक आहे म्हणा, रजिस्टर तसं करूया, पण आता अजून फाटे फोडू नका। हे लग्नाचं कार्य नीट पार पडून दे। आम्ही पण त्यासने हेच म्हणलं, करा आता काय पण आता लग्न करा। तेच कारण होतं ना का अजून काय वेगळं आहे? काय? आणि फोन कुणाचं, मास्टरिंग माईनचं होतं काय? हा, सोनबाईंचा फोन होता। काय म्हणाल ते आता? त्यांनी सांगितलेल्या अटी सगळ्या पूर्ण केल्यातच की आपण। आता ते काय म्हणणं आहे मग त्यांचं? आता हेच की त्यांच्या त्या नोटिशीमध्ये त्यांनी एक मागणी केली, ती आपण पूर्ण करावी। काय तर सगळ्या मागण्या पूर्ण केल्यात आपण, झालेच आहे। आता अजून कसली मागणी? त्यांना शाळेमध्ये एक प्ले स्कूल का काय म्हणतात ते सुरू करून हवंय। प्ले स्कूल आपल्या शाळेत? ते त्यांना प्ले स्कूल सुरू करून पाहिजे आहे। म्हणजे कसं, त्यांनी लिहून दिलेल्या मागण्यांपैकी त्यांच्या मागण्या सगळ्या पूर्ण होतील। आणि आम्ही पण ठरवलंय चर्चा करायची नाही, त्या जे काही म्हणतील ते मान्य करून टाकायचं। कारण आम्ही जितका वेळ लावू तितका वेळ त्या घरला परत यायला लावतील। आता आम्हालाच जरा घाई केली पाहिजे। काय आपल्या शाळेमध्ये 2 वर्ग रिकामे आहेत। ते एका वर्गामध्ये जरा सजावट केली की ते काय प्ले स्कूल का काय सुरू करता येईल आपल्याला तिथं। आणि हा, त्यांना त्या प्ले स्कूलचं उद्घाटन तुमच्या हस्ते करायचं आहे। आम्ही पण मान्य केलंय, तुम्ही जाल ना? हो, तुमची काय हरकत नाही ना? नाही मी काय पण ह्यो काय आता नवीनच विषय काढलाय मधनच आता यांनी? आम्हाला पण नाही कळलं, पण आता चर्चा करत बसायला वेळ नाही। आता चर्चा कमी आणि कृती जास्त केली पाहिजे। आम्ही लागतो का आम्हाला मैपतशी वगैरे बोलून सगळी तयारी करतो। आणि तुम्ही पण तयार राहा, तुम्हाला उद्घाटनाला जायचंय। सुनबाईंनी सांगितलंय म्हणल्यानंतर आम्ही उद्याच्या उद्या प्ले स्कूल तयार करणार। प्ले स्कूलचं आता काय मध्येच काढलं मास्तरीन माईनी? काय डोक्यात यायला लागले त्यांच्या एक एक नवीन? बघितलं पाहिजे मलाच। अधिपती। हा बोल अधिपती। ओके, काम करतोस काय? बोल की। बघ, मास्तरीन माईंना फोन कर आणि त्यांना म्हणो आम्हाला भेटायचं आहे आता लगेच। अधिपती, तू खरंच अक्षरा वहिनींना भेटणार आहेस? खरंच मग आता मराठीतच सांगितलं की ओंक्या तुला? अरे नाही, म्हणजे तू स्वतःहून इच्छा दर्शवलीस म्हणून मला नवल वाटतंय। नाही, मला आता असं वाटतंय असं ना वाया जाऊन चालणार नाही। मला त्यासनी भेटलं पाहिजे। त्यांनी काहीतरी तो प्ले स्कूलचा काहीतरी विषय ठेवला पण आई साहेबांसमोर, ते विचारायचं मला त्यासनी काय नेमकं काय ते। मी त्यांना भेटतो, आता अजून कन्फ्युजन वाढवायला नको। त्यांना म्हणून मी रंकाळीच्या इथे येतो, अर्ध्या तासात या म्हणा, लगेच या म्हणा। बरं, मी करतो त्यांना फोन। हा मैपतराव, तुम्हाला कळलं ना काय करायचं ते? हा, लागा कामाला लागा। हा, नाही त्याची काही काळजी करू नका, रोकड पाठवतो आम्ही। हा, पण प्ले स्कूल एकदम भारी व्हायला पाहिजे। हा, काय बारक्या लेकरांची काही फोटो बिटो लागत असतील तर ती लावा। ती खेळणी हवी असतील ते मागवून घ्या सगळी। हा, ते तुम्ही बिंदू चौकातलं प्ले स्कूल केलं नव? हा, ते आम्हाला लय आवडलं होतं। फक्त विषय असा आहे की हे प्ले स्कूल आज रात्रीच्या पर्यंत तयार व्हायला पाहिजे। हा, कारण उद्या सकाळी आम्ही त्याचं उद्घाटन करणार आहोत। हा, काय बाकी काळजी करू नका, रोकड पाठवतोय आम्ही। लागा कामाला लागा। हा, ताई तुम्हाला बोलवलं? हा, ही रोकड मैपतरावांना दे आणि त्यांना प्ले स्कूलचं आम्ही काम करायला सांगितलं। ते नीट झालं का नाही ते जरा बघून घे। आता हे काय मध्येच ताई? प्ले स्कूल म्हणजे? अगं म्हणजे लहान लेकरांची शाळा। त्याचं काय? त्याचं काय नाही, उद्यापासून आपण लहान लेकरांची शाळा सुरू करतोय। अरे देवा, अगं ताई तू होती ती शाळा बंद करायला निघाली होतीस आणि आता तू नवीन शाळा सुरू करायलीस? सुनबाईंची मागणी होती, त्यांना प्ले स्कूल पाहिजे होतं, सुरू करतो। ताई तू बघितलंस ती का नाही कांदे बटाटे मागितल्यावर तुझ्याकडे मागण्या सांगायल्या।
मला हे द्या, मला ते द्या. ताई अगं तू समध्या मागण्या कशा पाहिजे पूर्ण करायल्यास तिच्या? ताई ती का नाही आपल्या डोसक्यावर मिरे वाटणार आहे बघ तू. ती साधी बाई नाही ताई. तू तू भावनेच्या भरात जाऊ नगस ताई. तुला मी सांगू, तूच मला म्हणणार आहेस बघ का दुर्गे तुझं बरोबर होतं, तुझं ऐकायला पाहिजे होतं. ताई मी तुला खरंच सांगते, तू ते लहान लेकरांची शाळा सुरू करू नकस. हा दुर्गे, आम्ही तुला तुझं मत विचारलंय नाही ना? मग जा, तुला जेवढं सांगितलंय तेवढं कर. बाकी उगा पल्लाळ लावत बसू नकोस. ताई अगं पण आपण काय करतो तरी भावली आहे वय. ती सांगणार आणि तिच्या तालावर आपण नाचत बसणार. दुर्गे, आम्ही त्यांना जो शब्द दिलाय तो आम्ही पूर्ण करणार. तू आता याच्या डोसकं घालू नगस. जेवढं सांगितलंय तेवढं कर. आज रात्री आम्हाला ते प्ले स्कूल तयार झालेलं पाहिजे. उद्या आम्हाला अधिपतींच्या हस्ते त्याचं उद्घाटन करायचंय. त्यामुळे तू आता फक्त ते काम फास्ट झालंय का नाही तेवढं बघ. ताई मी काय म्हणते, दुर्गे, थोबाड बंद, हात चालव, काम कर जा. आणि कळव आम्हाला काय होतंय ते. ठीक आहे ताई. विद्या, तू म्हणतेस तसं आपण अक्षराला सपोर्ट करू, याच्या आधीही केलेला आहे. पण सध्याची परिस्थिती बघितली ना तर मला असं वाटतंय की अक्षराच्या आयुष्यात सुख वाट्यालाच नाहीये तिच्या. अहो, नेहमी सकारात्मक विचार करावा, आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातनं बघावं असं तुम्हीच बोलता ना. आणि आता तुम्हीच एवढा नकारात्मक विचार करताय, आणि तोही आपल्या मुलीबद्दल. तुझं उत्तर तुझ्या प्रश्नातच आहे. अगं, अक्षरा आपली मुलगी आहे, आणि आपल्या मुलीला काही त्रास व्हावा असं का वाटेल मला? हो, मला कळतंय तिला त्रास होतो हे मला कळतंय ना. पण ती लढतीये ना, सगळ्या संकटांना सामोरे जातीये ना ती, आणि ती एक दिवस जिंकेल बघा तुम्ही. अहो, तिची ही लढाई आहे ना, ही तिच्या सोबतची लढाई आहे. तिचं आयुष्य आहे, तिचा संसार आहे, तिची नाती आहेत, आणि ती नाते तिला जपायची आहेत, तिची माणसं तिला जिंकायची आहेत. हा, आता या सगळ्यासाठी थोडा वेळ लागेल, पण ती नक्की जिंकेल. अक्षरा कायम जिंकावी असंच मलाही वाटतं. तिने आपल्याच माणसांशी का लढावं हे मला काही कळत नाही ग. आपल्या माणसांशी लढण्यातच जास्त धोका असतो, त्रास असतो. हो, भूमीसाठी लढणं वेगळं आणि आपल्या माणसांसाठी लढणं वेगळं आहे. मला समजतंय होते. आणि इतिहास साक्ष आहे, आपल्या माणसांबरोबर लढताना नेहमी सत्याचा विजय झालेला आहे. मला नेहमी असं वाटतं ना की आपल्या माणसांबरोबर किंवा आपल्या नात्यांबरोबर आपण जरा जास्तच अपेक्षांचं ओझं टाकतो, आणि त्यामुळे समोरच्याचा स्वाभिमान आहे ना, तो कुठेतरी डिवचला जातो, तो दुखावला जातो. खरं तर आपण ज्याच्यावर प्रेम करतो, ज्याला आपण आपलं मानतो, त्या व्यक्तीचंही समोरून जेव्हा प्रेम येतं, आपलेपणा येतो, तेव्हा आपल्याकडनंही ते नातं घट्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू होतो. पण हेच जर समोरचा व्यक्ती तुटकपणे बोलत असेल तर मग ते नातंही आपल्याकडनं सैल व्हायला लागतं, आणि मग अशा पद्धतीने नाती तुटतात.